सांगली आमनापूरच्या कोंडार परिसरात भरली आशियाई मुग्धबलाक पक्ष्यांची शाळा। उघड्या चोचीचा करकोचा आणि मुग्धबलाक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या करकोचांनी यंदा सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमनापूरच्या कोंडार परिसरात मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे। परदेशी पाहुण्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या आमनापूरच्या कोंडार परिसरात एकाच वेळी तब्बल 20 मुग्धबलाक पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती येथील पक्षीप्रेमींनी दिली आहे। गतवर्षी पाऊसकाळ लांबल्याने तसेच नदीची पाणीपातळी जास्त राहिल्याने उथळ पाण्याअभावी हिवाळ्यात पाहुणे पक्षी आमनापूर कृष्णा काठावर रुजल्याचं पाहायला मिळालं। आता नदीची पाणीपातळी कमी होताच या ठिकाणी पक्ष्यांची शाळा भरू लागली, मात्र यामध्ये नदी प्रदूषणाचे संकेत देणारे पक्षी अधिक आहेत। यामध्ये आज मुग्धबलाकच्या थव्याची भर पडल्याचं पाहायला मिळत आहे। अनास्टोमस ऑस्किस्टन्स या शास्त्रीय आणि इंग्रजीत ओपन बिल स्टॉक या नावाने ओळखले जाणारे हे करकोचे सध्या पाण्यापासून मुक्त झालेल्या हिरवळीवर खाद्य मटकावत पाण्याच्या काठावर चरताना दिवसभर नजरेस पडत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।